केंद्रासाठी हाफकिन 250 दशलक्ष पोलिओची लस तयार करणार आहे। पोलिओ लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी रुपयांचा राज्य सरकारचा निधी मंजूर झालाय। तर हाफकिनला पुनरुज्जीवित करण्यासाठी 3 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे। आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि नियोजन विभागाचे सचिव या समितीमध्ये असतील। डॉक्टर माशेलकर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। राज्यासाठी आणि केंद्रासाठी आता हाफकिन मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, कशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आले? प्रज्ञा, आपण पाहतोय की लस तयार करण्यामध्ये महत्वाचा वाटा जो आहे तो राज्यामध्ये उचलला असते आणि आता पोलिओच्या जवळपास 250 दशलक्ष लस जे आहे ते हाफकिन केंद्रासाठी बनवत आहे। त्यामुळे आता सगळ्यात मोठी एक अपडेट म्हणावी लागेल। हाफकिन काही काळामध्ये आपण पाहतोय की दुर्लक्षित झालेलं होतं, खाजगी कंपन्यांकडे जे आहे ती केली होती, मात्र आता केंद्राने 200 दशलक्ष जे आहे लस बनवण्याची ऑर्डर जी आहे ती हाफकिनला दिली आहे आणि आज पाहतो आपण की त्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता अजित पवारांनी दिली आहे। ते इन्फ्रास्ट्रक्चर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये तयार करतात आहे। त्यासाठी हा निधी दिला आहे। आज सकाळी ही बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। त्याचसोबत हाफकिनला 3 अधिकाऱ्यांची समिती सुद्धा गठीत केलेली आहे। डॉक्टर माशेलकर यांच्या समितीने बरंच केलं, त्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती काम करणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की हाफकिन ही नेहमी पोलिओ असेल किंवा अगदी सर्पदंश असेल यासाठी महत्वाची कामगिरी करते आणि त्यासाठी आता एक महत्वाचा जो आहे तो टप्पा ओलांडताना पार करताना पाहायला मिळतोय।